हाय डंक लगा रे। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्र, तुम्ही आता सुरुवातीला इथे व्हिडिओ बघितलाच असेल. तर अशा प्रकारचा आपण आज इथे व्हिडिओ बनवतो आणि हा व्हिडिओ बनवण्यासाठी आपला कॅपकट ॲपची इथे गरज पडणार आहे. तर तुम्हाला कॅपकट ॲप आहे तो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती इथे मिळून जाईल. तर टेलिग्राम चॅनल जॉईन करण्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळूनच जाईल. तर तुम्ही त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून तुम्ही इथे कॅपकट ॲप आहे तो इथे इन्स्टॉल करू शकता. आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओसाठी मी जेवढं काय मटेरियल यूज केले ते सर्व मटेरियल तुम्हाला जे ते डिस्क्रिप्शनमध्ये इथं लिंक स्वरूपात इथं मिळून जाईल. आणि त्यासोबत मी जे ते आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा इथं मटेरियल जे ते अपलोड करत असतो, तर तिथून सुद्धा तुम्ही इथं डाउनलोड मटेरियल इथं करू शकता मित्र. तर मित्र, आपल्या चॅनलवरती इथं नवीन असाल तर आपल्या चॅनल इथं नक्की सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपल्या चॅनलवरती अशा प्रकारचे व्हिडिओज आणि ब्लॉग जे येत असतात मित्र. चला तर मित्रांनो, आपण जे ते आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया थोडासा वेळ न घालवता. ओके, तर मित्र, आपल्याला इथं सर्वात इथे VPN जे असेल ते आपल्या इथं कनेक्ट करायचं आहे. त्यानंतर आपल्या बॅकग्राऊंड आपल्याला कॅपकट ॲप आहे तो आपल्या ओपन करायचा. ओपन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचे भरपूर काही इमेज दिलेत. तर यातून तुम्ही कोणता एक इथं इमेज सिलेक्ट करायचा आहे आणि त्यानंतर त्या इमेजची जी लेअर असेल ती आपल्या इथं 30 सेकंदापर्यंत इथं जिथे काय करायचे मित्रांनो इथं करून घ्यायचे आहे. तर 30 सेकंदापर्यंत आपण त्याची जी लेअर आहे ती आता आपण इथं करून घेऊया. तर अशा प्रकारे आता इथं 30 सेकंदापर्यंत लेअर केली आहे. त्यानंतर सुटल्याने इथं ओव्हरलेमध्ये जाऊन ॲड ओव्हरलेमध्ये जाऊन व्हिडिओजमध्ये जाऊन तुम्हाला कशा प्रकारचा इथे बिटवाला इथे व्हिडिओ दिला आहे मित्रांनो. तर तो आपल्या इथं काय करायचा मित्रांनो, इथं ॲड करून घ्यायचा आहे मित्रांनो. तर बघा मित्रांनो, आता आपला जो बिटवाला इथे व्हिडिओ आहे तो इथं ॲड होत आहे मित्रांनो. तर इथं मित्रांनो हा व्हिडिओ ॲड केल्यानंतर ह्याचा जो ॲडव्हान्स असेल मित्रांनो तो आपल्या इथं एक्स्ट्रा इथं करून घ्यायचा आहे. तर त्यावरती आपलं क्लिक करून आपल्या इथं ॲडव्हान्स जो असेल तो आपल्या इथं एक्स्ट्रा इथं करून घ्यायचा आहे. तर बघू शकता मित्रांनो, अशा प्रकारे जो आपल्याचा जो अडव आहे तो इथं एक्स्ट्रॅक्ट झाला आहे. आणि त्यानंतर आता आपल्याला बिटनुसार इमेजेस जे असतील ते इथे स्प्लिट करायचे आहेत. तर बिट 2वरती येऊन इथं स्प्लिट करा. परत नंतर बिट 3वरती जिथे आपल्या इथे येऊन जायचं त्यानंतर स्प्लिट करा. परत इथं बिट 4वरती येऊन जायचं आहे आणि परत आपल्या इथं स्प्लिट जे असतील मित्रांनो ते इथं करून घ्यायचं आहे. परत नंतर बिट 5वरती जिथे आपल्या येऊन इथं स्प्लिट करायचं आहे. परत आपल्याला बिट 6वरती येऊन इथं स्प्लिट करायचं आहे. आणि त्यानंतर एक्स्ट्रा पार्ट जो काय असेल तो आपल्या इथं डिलीट करून टाकायचा आहे. आणि त्यानंतर जो काय आपला बिटवाला व्हिडिओ होता त्यालासुद्धा इथं डिलीट करून टाका. तर आता आपण इथं डिलीट करत आहोत. आणि त्यानंतर आता आपल्या सेकंड इमेजवरती जे तिथे येऊन जायचं आहे. त्यानंतर आपल्या परत इथं काय करायचं मित्रांनो, बघा इथं आपल्याला रिप्लेस ऑप्शनवरती जायचं आहे. तर इथे डुप्लिकेट झालं आहे ते डिलीट केले. तर आता आपल्या इथं रिप्लेसच्या ऑप्शनमध्ये जायचं आहे. त्यानंतर परत फोटोजमध्ये जा. तुम्हाला जो कोणता इथं इमेज घ्यायचा असेल तो घ्या आणि अशा प्रकारे आपले जे इमेजेस जे असतील ते तुम्ही इथं रिप्लेस करून घ्या मित्रांनो. ओके, तर मित्रांनो, आता आपल्या इथं ॲनिमेशन जे आहे ते इथे द्यायचं आहे. तर देण्यासाठी आपल्या सुरुवातीच्या इमेजवरती क्लिक करायचं आहे. तर सुरुवातीच्या इमेजला कोणता इथे ॲनिमेशन जो असतो तो द्यायचा आणि डायरेक्टली सेकंड इमेजवरती येऊन आपल्याला परत ॲनिमेशनमध्ये जायचं. परत आपल्या कॉम्बोमध्ये येऊन तर बाउन्सर हा जो ॲनिमेशन तो अप्लाय करा. तर तो इथं केल्यानंतर परत नंतरच्या आपल्या इथं इमेजवरती येऊन जायचे. परत आपल्या इथं ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन इथं स्टेच अँड डिसॉर्ड हा जो ॲनिमेशन आहे तिथं अप्लाय करा. तर केल्यानंतर आपल्या परत नंतरच्या इथं इमेजवरती येऊन परत आपल्या ॲनिमेशनमध्ये जायचं. परत आपल्याला कॉम्बोमध्ये येऊन त्या पेंडुलम 1 द्यायचा आहे. परत नंतरच्या जे इथे इमेजवरती येऊन आपल्या इथं पेंडुलम 2 हा जो ॲनिमेशन तो इथे द्यायचा. परत नंतर शेवटच्या जे ते इमेजवरती येऊन आपल्या परत ॲनिमेशनमध्ये जायचं. परत आपल्याला इथं कॉम्बोमध्ये येऊन बाउन्सी रन्स हा जो ॲनिमेशन आहे तो अप्लाय करा. तर ॲनिमेशनचं काम झालं. त्यानंतर रिपीट द्यायचे. तर रिपीट देण्यासाठी आपल्या सुरुवातीच्या इमेजवरती येऊन जायचं. परत आपल्याला यायचे ते इथं व्हिडिओ पेकमध्ये यायचं. तर थोडासा नेटवर्क इश्यू आला आहे तो सॉल्व्ह करूयात आणि त्यानंतर आपली इफेक्ट जे असतील तिथे येऊन जातील. ओके, तर मित्र, तर आता आपल्याला व्हिडिओ इफेक्टमध्ये आल्यानंतर इथं ट्रेंडिंग ऑप्शनमध्ये इन्सर्ट सब्जेक्ट अशा प्रकारचा इफेक्ट भेटेल. तो इथं आपल्याला व्हिडिओच्या एंडपर्यंत इथं अप्लाय करायचा आहे. आणि त्यानंतर आपल्या परत नंतर जे 2 सेकंदावरती येऊन आपल्या परत व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं आहे. त्यानंतर ट्रेंडिंग ऑप्शनमध्ये तुम्हाला एक इथं इफेक्ट भेटेल. जर का तुम्हाला इथं भेटत नसेल तर वरती सर्च करा. तर त्याचं नाव आहे मित्रांनो त्या इफेक्टचं फ्लॅश मार्क्स. तर सर्च करून हा इफेक्ट जो तो अप्लाय करा आणि ॲडजस्टमेंट वगैरे त्याच्या एंडपर्यंत करून घ्या. परत त्याच्या व्हिडिओच्या सुरुवातीला येऊन आपल्या व्हिडिओ इफेक्टमध्ये जाऊन ट्रेंडिंग ऑप्शनमध्ये किंवा वरती सर्च करा डायमंड झूम. तर अशा प्रकारचा जो इफेक्ट होतो इथं अप्लाय करून ॲडजस्टमेंट वगैरे त्या इमेजपुरती करा. पण नंतरच्या इथे इमेजमध्ये येऊन बॉडी पिकमध्ये यायचं आहे. तर बॉडी पिकमध्ये आल्यानंतर आपल्याला इथे एक इफेक्ट भेटणार आहे. थोडासा नेटवर्क इश्यू आला आहे मित्रांनो. तो सॉल्व्ह झाला की लगेच इथे इफेक्ट जे असतील ते आपल्या इथे येऊन जातील. तर मित्रांनो, इथं व्हिडिओ पिकमध्ये आल्यानंतर ग्लो इन डबल अशा प्रकारचा जो इफेक्ट आहे तो आपल्याला आपल्या इथं करून त्या इमेजवरती ॲडजस्टमेंट वगैरे करायचे. परत नंतरच्या त्या इमेजवरती येऊन आपल्या परत व्हिडिओ पिकमध्ये जाऊन मित्रांनो बॉडी पिकमध्ये येऊन क्विक क्लोनिंग हा जो इफेक्ट आहे तो अप्लाय करून ॲडजस्टमेंट वगैरे इमेजपुरती करा. परत नंतरच्या इथे इमेजमध्ये येऊन परत बॉडी पिकमध्ये जाऊन इथं ट्रेंडिंग ऑप्शनमध्ये आपल्या इथं एक सीन कट अशा प्रकारचा जो इथं असेल इफेक्ट तो अप्लाय करून ॲडजस्टमेंट वगैरे इमेजपुरती इथं करून घ्या. परत नंतरच्या जे ते
इमेजमध्ये वरती येऊन बॉडी पिकमध्ये येऊन इथं बघा रोटेट स्प्रिंग अशा प्रकारचा जो इफेक्ट येतो आपल्याकडे ॲडजस्टमेंट करता इमेज तिथं म्हणजे एंडपर्यंत त्याची जी ती ॲडजस्टमेंट असेल तिथं करून घ्या. तर मित्रांनो अशा प्रकारचा आपला आजचा व्हिडिओ होतो इथं रेडी झाला तर रेडी झाल्यानंतर आपल्या इथे एक्सपोर्ट करायचं तर एक्सपोर्ट करण्यासाठी आपल्या एक्सपोर्टच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे म्हणजे आपला जो आजचा व्हिडिओ होती ते एक्सपोर्ट होण्यासाठी तर सुरू होऊन झालं मित्रांनो. तर मित्रांनो आपले जे त्याच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओला लाईक नक्की करा मित्रांनो. तर मित्रांनो अजूनही जे आपल्या इथे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या कारण की आपल्या यूट्यूब चॅनलवरती अशा प्रकारच्या ट्रेंडिंग व्हिडिओचे ते रोज येत असतात मित्रांनो. तर मित्रांनो भेटत आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.